मागील 3 दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पावसाची संततधार कायम आहे। त्यामुळे अनेक जिल्हा, तालुका, गाव पातळीवरील जनजीवन विस्कळीत झाले। इतकेच नाही तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून काही गावांचा एकमेकांशी संपर्क देखील तुटला आहे। चंद्रपूर गडचिरोलीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सावली तालुक्यालाही पावसाचा चांगलाच फटका बसला आहे। सावली तालुका वैनगंगा नदीपात्राशी जोडलेला असल्याने व गोसेखुर्द धरणाचं पाणी नदीपात्रात विसर्ग करण्यात आल्यामुळे सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर तालुक्याशी जोडणारे जिबगाव हरांबा, शिरशी मार्ग, कढोली सावली मार्ग, लोढोली उपरी व्याहाड मार्ग, अंतरगाव निमगाव मार्ग, चारगाव सावली मार्ग अशा अनेक मार्गांना पुराने वेढले असल्याने मार्ग बंद झाले आहेत। तर सोनापूर, सामदा, कढोली, डोनाला, पेडगाव, निमगाव, जिबगाव, अंतरगाव, शिरशी अशा अनेक गावातील शेतात नदीच्या पुराचे पाणी घुसल्यामुळे हजारो एकर शेत जमीन पुराच्या पाण्याखाली आली व हजारो एकर धान पीक, पऱ्हे व आवत्याचे मोठे नुकसान झाले। सावली तालुक्यात मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। एकूणच सावली तालुक्याच्या गावांची ही परिस्थिती लक्षात घेता आमचे प्रतिनिधी प्रवीण गेडाम यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी संवाद साधला। तर गेले 2 ते 3 दिवसापासून आपल्या सावली तालुक्यामधील पुरामुळे अनेक रस्ते बंद झालेले आणि याचं धान पीकाची खूप मोठी नुकसान झालेले आहे। आपण शासनाचे प्रतिनिधी काय हा पावसाळ्याच्या कालावधीमध्ये वैनगंगाच्या बेसिनमध्ये खूप जास्त पाऊस झाल्यामुळे पूर आलेला आहे। तो त्याच्या बाबतीत शासन सर्व सतर्क आणि खबरदारी घेतलेला आहे। याच्यामध्ये आतापर्यंत कोणताही जीवितहानी झालेला नाही। बरेचसे आता रस्ता इंटरनल रस्ता तुटलेला आहे, पण आता गोसीखुर्दमधून सकाळी विसर्ग कमी झालेला आहे। तो होपफुली संध्याकाळी 7-8 पासून हे कमी होतील आणि सर्व जो तुटलेला संपर्क परत सुरू होतील। पण सर परत 2 दिवस पाऊस झाला परत परिस्थिती आणि याच्या बाबतीत काय करता येते लॉंग टर्ममध्ये करू। इमिडिएटली आपल्याला पावसाळा काळात लोकांना नुकसान नाही झालं पाहिजे आणि पिकाचा जो काही नुकसान आता झालेला आहे तो त्याच्या बाबतीत पण सर्व तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहे की पुराच्या पाणी कमी झाल्यावर ताबडतोब त्याच्या बाबतीत पंचनामा करावे ताकी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देता येते। सर आपण या रस्त्याने आलेले आहेत, आता बघितले रस्त्यात खड्ड्यात रस्ता आहे अशीच कल्पना आपण पाहिलेली आहे, यावर आपण काय बोलाल? नाही, याच्या बाबतीत पण PWDना निर्देश आहे की पुढच्या वेळी त्यांचे नियोजन करताना हा सारखा जो डॅमेज रस्ता आहे त्याला प्राधान्याने घ्यावे। आणि सर आता जे नुकसान होणार आहे याच्यासाठी तर पंचनामे केव्हापासून चालू करणार आहे? पुराचं पाणी उतरला पाहिजे त्याच्यानंतर हे होतील। मोस्टली आज या उद्या उतरतील, ही सोमवारपासून लवकर आम्हाला वॉर फुटिंगमध्ये सुरू होतील। यावेळी महसूल विभागाचे अधिकारी अजय चरडे, उपविभागीय अधिकारी मूल प्रांजली चिरडे, तहसीलदार सावली, BDO संजय नैताम, वनपरिक्षेत्र विनोद धुर्वे व कर्मचारी यांनी जिबगाव, शिरशी परिसरात व तालुक्यात भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व पुराचं पाणी कमी होताच शेतीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले। मात्र आता कुठे पावसाळ्याची सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच सततच्या पावसाने ठिकठिकाणी पुराने वेढले। पुन्हा पुढील 3 महिने पावसाळा असल्याने तालुक्यातील धान पीक संकटात सापडले असून पूर परिस्थितीने नुकसान झालेल्या जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे। सावलीहून आमचे प्रतिनिधी प्रवीण गेडाम यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। आपण कोणत्या गावचे शेतकरी आहात? शिरशी आणि साखरीला जाणारा रस्ता आता बंद झालेला आहे मागील 2 दिवसाच्या पुरामुळे, आणि परत तुमची या ठिकाणी शेती आहे, पराठी, धान पीक नुकसान झालेलं आहे, तुम्ही याबद्दल काय बोलणार आहे? आम्हाला आता हा पूर कमी झाल्याबरोबर पाहणी करणे आणि आम्हाला नुकसान भरपाई देणे हे आवश्यक आहे। कारण डबल जरी करता पेरणी केला तरी पण ह्या पिकात आणि दुसऱ्या पिकात फरक पडू शकतो। त्यासाठी पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावं। त्याचप्रमाणे आमचे प्रतिनिधी गेडाम यांनी भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर यांच्याशी देखील संवाद साधला। पाहूया काय म्हणाले भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर वाकुडकर। तर माझ्यासोबत आहे भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोरजी वाकुडकर। किशोरजी, आपल्या सावली तालुक्यामध्ये खूप मोठा पूर आलेला आहे, यात शेतकऱ्याची मोठी नुकसान आहे, आपण पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका राहील?
आपली भूमिका अशी राहील का पावसाचं पाणी हा वरून पडलेला पाणी कमी असून परंतु गोसेखुर्दचा जे दरवाजे 33 दरवाजे 2 मीटरनी उघडल्यामुळे पूर परिस्थिती सावली तालुक्यात गंभीर झालेली असून याचा फटका धान आणि पराठी म्हणजेच कापूस पिकांना खूप मोठ्या प्रमाणात बसलेला असून शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं आहे। तरी 2 दिवसात पूर परिस्थिती उतरल्यानंतर याचे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश आत्ताच या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मागील हप्ताभरापासून या ठिकाणी संततधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात जिकडे तिकडे महापूर आहे आणि सोबतच गोसेखुर्द नदीचा डॅमचं पाणी नदीमध्ये सोडल्यामुळे पात्राची लेवल वाढलेली आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक सावली तालुक्यातील रस्त्याला पाणी असल्यामुळे गावाचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे आणि सावली तालुका हा शेतीसाठी आणि म्हणजे धान पिकासाठी मानला जातो आहे। येथील अनेकांचे परे म्हणा किंवा आवत्या डुबून नसल्यामुळे फार मोठी नुकसान झालेले आहे आणि या सावली तालुक्याला पूर परिस्थिती पाहण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनयजी गौडा साहेब, तहसीलदार मॅडम चिरडेजी, SDM चरडे सर आणि सर्व प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले होते। त्यांनी पूर परिस्थिती पाहिलेली आहे आणि लगेचच 2 दिवसामध्ये पंचनामा करण्याची त्यांनी आश्वासन दिलेले आहे। शेतकऱ्यांची होणारी नुकसान टाळण्याकरिता शेतकरीसुद्धा चातकापरी वाट बघत आहेत की आम्हाला काय याच्यातून नुकसान भरपाईचा फायदा होणार आहे। मी प्रवीण गेडाम, सिटी न्यूज सावली, चंद्रपूर।